अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी मंदिराच्या प्रांगणात 2 दिवसीय धर्मसभेस सुरुवात झाली आहे। धर्मध्वजारोहण झालं। श्री आदि जगद्गुरु पंचाचार्य युगमनोत्सव आणि अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलनास सुरुवात झाली आहे। या धर्मसभेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून जवळपास 15 ते 20 हजार भाविकांची उपस्थिती आहे। तसंच सोलापूर शहरामधून भव्य असे अड्डपालखी मिरवणूक निघाली। मल्लिकार्जुन मंदिरापासून ही मिरवणूक निघाली। या मिरवणुकीमध्ये असंख्य विद्यार्थी तसंच भाविक भक्त उपस्थित होते। डोक्यावर ग्रंथ घेऊन तसंच लेझिमचा बहारदार नृत्य सादर करत सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आहे। Yeah.
सोलापूरचे माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वरी शिवाचार्य महास्वामी यांनी या संमेलनाबाबत व या धर्म संमेलनाबाबत अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली। मी डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी संपूर्ण सोलापूर वासियांना आणि सोलापूर आजूबाजूच्या पंचक्रोशी येथील राहणारे सर्व बंधूंना या उत्सवानिमित्त नम्रपूर्वक आवाहन करतो की वीरशैव लिंगायत धर्म हा प्राचीन धर्म असून जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्याद्वारा कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग या चारही युगामध्ये प्रत्येक पवित्र धर्म लिंगातून वेळोवेळी आविर्भाव होऊन या धर्माची स्थापना केली। या धर्माचे पंचपीठ कर्नाटक येथील रंभापुरी, कर्नाटक येथीलच स्थलांतर झालेलं उज्जैन आणि उत्तराखंडामधील असलेले केदार, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशातील श्रीशैल आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी या पवित्र क्षेत्रात पंचपीठाची स्थापना केली, जेणेकरून संपूर्ण भारताभर या धर्माचे विस्तार व्हावा, प्रचार व्हावा या उद्देशाने या पंचपीठाची स्थापना केली। पंचपीठ स्थापना करत असताना रेणुकादी पंचाचार्यांना कधीही सुद्धा मनामध्ये किंचित भावना न बाळगता जाती, मत,
पंथ लिंगभेद न करता लिंग धारणाचा जो अत्यंत पवित्र शिवाचा परशिवाचा जो साकार स्वरूप आहे या धारणाचं संकल्पना दिली आणि या पवित्र मानानेच संपूर्ण भारताभर याचा प्रसार आणि प्रचार होत आहे। युगात पंचाचार्यांनी अवतार घेतल्या कारणाने प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ऑगस्ट 15 तारखेच्या आत या युगमानोत्सवाचा समारंभ जो आहे कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशामध्ये होत असतो। आतापर्यंत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये या युगमानोत्सवाचा कार्यक्रम समारंभ झालेले आहेत, परंतु अद्याप महाराष्ट्रामध्ये झाला नव्हता। त्या युगमानोत्सवाचा समारंभ महाराष्ट्र येथील सोलापूर याला ऐतिहासिक एक पुरावा आहे, याला धार्मिक अधिष्ठान आहे। धार्मिक, साहित्यिक, संगीत, कला आणि या योग भूमीमध्ये एकदा या धर्म संमेलनाचा कार्यक्रम व्हावा या उद्देशाने पंचजगद्गुरूंनी निश्चित केल्याप्रमाणे काल आणि आज या 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम संभ्रम होत आहे। त्या उद्देशाने पंच जगद्गुरूंचं जो आडवी पालखी महोत्सव आम्ही पाहत आहोत भावचित्राचा उत्सवानिमित्त हा समारंभ होत आहे। याच निमित्ताने या समारंभामध्ये शिवाचार्य संमेलनही सुद्धा घेण्यात येत आहे, जेणेकरून आम्ही सर्वजण संपूर्ण मानव समाजासाठी आमचं जीवन आम्ही व्यतीत करीत आहोत हा संकेत या सभेमध्ये आणि संमेलनामध्ये मिळतो आहे। मी सोलापूर वासियांना, संपूर्ण सोलापूर परिसरातील वासियांना मी नम्र निवेदन करू इच्छितो की या संभ्रमाचा, या उत्सवामध्ये सहभागी होऊन या संभ्रमामध्ये आपण निश्चित सहभागी होऊन याचा आनंद घेणार, याचा लाभही घेणार असे मी विश्वास बाळगतो। महाप्रसादाचं सेवन घेऊन आपण पुनीत व्हावे अशी सुद्धा नम्र आवाहन करून इथेच थांबतो। महाराज की जय। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती। वंदे भारतम। भारत माता की जय। महाराज की जय। पंचाचार्य महाराज की जय। मानव धर्म के जय। मानव धर्म के जय। शांति। धर्म विश्व के शांति। जय मंगलम। जय नमः पार्वती महादेव। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।